एक तर तिच्या वडिलांनी, ज्या वडिलांनी आपली एक तरुण मुलगी गमावली, तिचं त्या डिसेंबरला लग्न होणार होतं. 8 जूनला तिची हत्या झाली आणि त्या डिसेंबरला ती रोहन राय बरोबर लग्न करणार होती. त्या एका तरुण मुलीला गमावलेल्या एका वडिलांनी अगर आपल्या भावना व्यक्त करत, ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही. मग त्यांनी ज्यांचं नाव घेतात. पहिलं नितेश राणे बोलत होता राजकीय होतं, राणे साहेब बोलत होता राजकीय होतं, पत्रकार काही भूमिका घेत होते, अर्णब जयसारखे चला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टीआरपी वाढवत होते. आता मुलीचे वडीलच बोलतायत. मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही. आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत, आदित्य ठाकरे सारखे, काही कलाकार आहेत, डिनो मोरिया सारखे, सूरज पंचोली सारखे. तर मग हे आता वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत. या चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयाला बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण, आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही, कोण आलं नाही. आणि वडील कुठे गेलेले आहेत? कोर्टात गेलेले आहेत. सरकारकडे आले आहेत का? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे? नाही. ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय, त्या अधिकारानुसार ते दाद मागतायत. आता कोर्ट ठरवेल ना. आता कोर्टाला ठरवून दे की बाबा त्यांच्या वडिलांचं म्हणण्याचं कॉग्निजन्स घ्यायचं की नाही, हे 2 तारखेला कोर्ट ठरवेल. तुम्ही काय बोलाल? येतो ताई, नैतिकतेच्या विषय आलेला आहे. नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं कुटुंब याचा जवळपास संबंध नाही. नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता. जे त्यांनी राजीनामा देत असताना, मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुख्यमंत्र्याचा आणि आमदारकीचा राजीनामा देतोय. बेशर्मासारखा येऊन बसता तिथे. तो म्हणजे नैतिक. वडिलांचे सगळे तंतोतंत गुण मुलांनी घेतले असतील म्हणून राजीनामा आदित्य ठाकरे देईल असं मला वाटत नाही. सर, तुम्ही वारंवार आदित्य ठाकरेंचं नाव घेतात, मात्र जेव्हा प्रकरण घडलं तर तुम्ही विरोधात होतात, तेव्हा राहुल कनालचं देखील नाव तुम्ही जोडलं होतं प्रकरणामध्ये. त्यांनी तुम्हाला नोटीस देखील पाठवली होती माफी मागण्याची. आता तुम्ही त्यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये घेत नाही आहात? घेतोय. मी विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न. राहुल कनालकडे जी माहिती आहे राहुल कनालनी द्यावी. मी त्याला भेटून सांगितलेलं आहे, बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे. माझं म्हणणं आहे की अँब्युलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं. आता आमच्या आपसामध्ये काय चर्चा झाली मला माहित नव्हतं, तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं असं. समोर देत नाहीये त्या संदर्भामध्ये. आता त्याचं अजूनपर्यंत जुनं प्रेम मग गेलं नसेल सर याच प्रकरणात आदित्यावर. आता जुनं प्रेम सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ड्रग्सचा देखील आरोप केलेला आहे की ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे. यासोबतच उद्धव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सल्यान यांच्या वडिलांनी आणि वकिलांनी केला. तुम्ही ना हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या. जे काही ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलतायत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे. चॅट मध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल, सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत. ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार. आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी स्टेटमेंट आहे. तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि उद्धव ठाकरेंचा तो विषय त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता? उद्धवजी ठाकरे होते. मंत्री कोण होते? त्यांच्या कॅबिनेट मध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते. समजून घ्या. टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही? कारण का 72 दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही, सीसीटीव्हीचा गायब करण्यात आलं, सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं. या सगळ्याच्या नैतिक. आता सचिन वाजेंनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये? मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अवगत केलं होतं, सांगितलं होतं. म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ते जबाबदार धरतायत. तुळजापूर प्रकरणामध्ये उबाटा कनेक्शन समोर आलेलं आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे गटाचं एक कनेक्शन समोर आलेलं आहे. त्यामध्ये जे आरोपी आहेत राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे फोटो ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतचे व्हायरल झालेले. ड्रग कनेक्शन आणि उबाटा, ड्रग आणि उबाटामध्ये कनेक्शन येत असेल तर तुम्हाला आश्चर्य का वाटतंय मला आताच कळत नाही.
जसा नेता तसे कार्यकर्ता, जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार. आता आदित्य ठाकरेचं अगर नाव येत असेल तर तो पक्ष आदेशच झाला ना, सगळे ड्रग्ज विका, कारण का मालकाचा मुलगा ड्रग्जच विकतो. आश्चर्य काय वाटतं तुम्हाला? नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.